नमस्कार. आज आपण खतांविषयी थोडक्यात माहिती पाहूया. खते किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये फर्टिलायझर्स असं म्हणतो. खतं म्हणजे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा होण्यासाठी जी कृत्रिम पद्धतीने आपण वेगवेगळे पदार्थ किंवा बाबी देतो, त्याला आपण खतं असं म्हणतो. यामध्ये दोन प्रकारची खतं आपण देत असतो. यामध्ये सेंद्रिय खतं जी डिकंपोज होतात, कुजतात, त्याला आपण सेंद्रिय खतं असं म्हणतो. आणि दुसरी आहे रासायनिक खतं, त्याला असेंद्रिय खतं सुद्धा असं म्हणतात. सेंद्रिय खताचं वर्गीकरण करताना पहिला जो भाग आहे तो आहे भर खतं, का जी आपल्याला जास्त प्रमाणात लागत असतात. यामध्ये शेणखत, कंपोस्ट खत, लेंडी खत, हिरवळीचं खत, कोंबडी खत आणि गांडूळ खत यांचा समावेश होतो. यामुळं सेंद्रिय कार्बाचं प्रमाण भरपूर वाढतं आणि सूक्ष्मजीवांचंही प्रमाण खूप वाढतं. उपयुक्त सूक्ष्मजीव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळं भरखतं देणं हे गरजेचं असतं. त्यानंतर दुसरी आहे सेंद्रिय खतामधलं जोर खत, का जे आपल्याला अल्प प्रमाणात सुद्धा वापरतो आपण. त्याच्यामुळं वेगवेगळे अन्नद्रव्य उपलब्ध होतात. जी रासायनिक खतं असतात ती योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. तर यामध्ये खाद्य पेंडी, यामध्ये भुईमूग, सोयाबीन पेंड, त्याच्यानंतर करंज पेंड असेल. करंज पेंड ही अखाद्य पेंडीमध्ये आहे. नीम पेंड आणि करंज पेंड अशा दोन प्रकारच्या खाद्य पेंडी आणि अखाद्य पेंडी या जोर खतामध्ये येतात. मासळी खत सुद्धा या जोर खतामध्ये त्याचा समावेश होतो. त्याचबरोबर हाडांचा चुरा, ज्याच्यामध्ये फॉस्फरसचा मोठा भाग असतो, तर हा हाडांचा चुराही आपण वापरू शकतो. त्याचबरोबर जैविक खतं. जैविक खतामध्ये दोन प्रकारची जैविक खतं असतात. यामध्ये सहजीवी जे असतात त्याच्यामध्ये रायझोबियम आहे. रायझोबियम हे द्विदल पिकासाठी आपण वापरतो. द्विदल पिकांच्या मुळांवरती रायझोबियमच्या गाठी असतात. हे नत्र स्थिरीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम करतात. हे रायझोबियमचं जर आपण जैविक खत द्विदल पिकांना म्हणजेच डाळवर्गीय पिकांना दिलं तर मोठ्या प्रमाणात खताची बचत होते व उत्पादनही वाढलेलं आपल्याला आढळून येतं. मायक्रोरायझा हे सर्व पिकांसाठी चालतं. ही एक प्रकारची सहजीवी बुरशी आहे. त्याच्यानंतर असहजीवी जीवाणूंमध्ये ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम हे सुद्धा नत्र स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया आपण भाजीपाला, तृणधान्य व इतर पिकांना आपण वापरू शकतो. त्याचबरोबर फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलाइज बॅक्टेरिया, झिंक मोबिलाइज बॅक्टेरिया ही अशी वेगवेगळे सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मुख्य अन्नद्रव्य सोल्युबल किंवा मोबिलाइज करणारे बॅक्टेरिया सुद्धा बाजारात मिळतात. हे सुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो. आता ही पाहिलं आपण सेंद्रिय खतं. आता रासायनिक खतामध्ये सरळ जी खतं आहेत किंवा स्ट्रेट फर्टिलायझर, यामध्ये नत्रयुक्त खतं आहेत, स्फुरदयुक्त खतं आहेत आणि पालाशयुक्त खतं आहेत. नत्रयुक्त खतामध्ये आपण उदाहरण घेतलं तर युरिया, का ज्याच्यामध्ये नायट्रोजन 46% असतो. स्फुरदयुक्त खतं याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, ज्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण किंवा स्फुरदाचं प्रमाण 16% असतं. पालाशयुक्त खते यामध्ये पोटॅशचं प्रमाण म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये 60% एवढं असतं. तर ही खतं सरळ खतं म्हणून संबोधली जातात, स्ट्रेट फर्टिलायझर्स. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये रासायनिक खतामध्ये संयुक्त खतं आपण वापरतो. यामध्ये एकाच दाण्यामध्ये 2 किंवा अधिक जे न्यूट्रिएंट आहेत किंवा अन्नद्रव्य आहेत ती एकत्रित बाउंड करून किंवा बांधून ठेवलेले असतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे उदाहरणार्थ 1846 यामध्ये ग्रॅन्युल वेगळे नाहीत, ते एक बंध किंवा एक संघ असे 2 नत्र आणि स्फुरदाचे ग्रॅन्युल्स एकत्र असतात. एकच गोळी असते. मिश्र खतामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात. म्हणजे सरळ खतं एकत्र केली तरी मिश्र खतं तयार होऊ शकतात. यामध्ये 19-19 असेल, 10-26-26 असेल, अशी वेगवेगळी खतं ही मिश्र खतं असतात. रासायनिक खतामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा सुद्धा समावेश होतो.
यामध्ये फेरस सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, सल्फर असेल, त्यानंतर मॅंगनीज सल्फेट असेल, बोरॅक्स असेल, ही वेगवेगळी सूक्ष्म अन्नद्रव्य खतं आपण रासायनिक खतं म्हणून वापरतो. भूसुधारकामध्ये जिप्सम आणि चुना याचा वापर हा भूसुधारक म्हणून केला जातो. जिप्सम साधारणतः विम्लयुक्त जमिनीमध्ये किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये जिप्समचा वापर केला जातो, तर चुना हा आम्लयुक्त जमिनीमध्ये वापरला जातो. तर ही पाहिली आपण खतांची थोडक्यात माहिती, थोडक्यात वर्गीकरण. अजूनही आपण याचा सविस्तर अभ्यास करू शकतो. यासाठी कृषीदर्शनीचा संदर्भ घ्या. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याचाही आपण संदर्भ घेऊ शकता. धन्यवाद.